बरं वाटतंय का तुम्हाला? अहो ही बॅड मॉर्निंग आहे की गुड मॉर्निंग? अहो ही बॅड मॉर्निंगही नाहीये आणि गुड मॉर्निंगही नाहीये. संध्याकाळ झालीये. दुपारी आमरस खाऊन झोपलात ना, ते आत्ता उठताय तुम्ही. सावकाश उठा. अहो काय होतंय? मान आखडली हो. काय हो तुम्ही? हळू उठा बघू. सावकाश. जय हो, जय हो. सावकाश. छातीत कळ येत नाहीये ना? पण आली तर नाही येणार हो. अजून तरी आली नाहीये ना? बाबाजी, छातीतली कळ मानेत नाही ना गेली? अहो नाही हो, असं काही होणार नाहीये. तुम्ही शांत बसा बघू. हो, पण समजा ही कळ परत छातीत आली तर? माधवी, खरंच मला अटॅक तर नसेल ना हा? नाही येणार अटॅक. आणि हे बघा, आपण थोड्या वेळाने डॉक्टरांकडे जाऊ, म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल. कमी होईल की वाढेल? हे बघा, तुम्ही आता फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी चहा करते. मला जरा आधार द्या हो. काय हो तुम्ही, अगदी लहान मुलासारखं करते. चला हळूहळू. हो, सावकाश या. हळू हो हळू. हो. आली का कळ? हो, मानेत. चला. म्हटलं आज येतोय की नाही चहा? स्पेशल आहे, स्पेशल. मुंबईत 2 महिने राहण्याच्या गोष्टी करतोय म्हणजे हा माणूस श्रीमंतच असला पाहिजे नाही का? पण नाना, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या एरियात असं चांगलं रेसिडेन्शियल हॉटेल नाहीये. रादर अशी हॉटेल्स मुंबईत फार कमी आहेत. मुंबईत म्हणजे एकदम 5 स्टार हॉटेल किंवा अगदी सामान्य 2 टोकं. नाही, पण मी काय म्हणतो, ते जे कोण गृहस्थ राहायला येणार आहेत त्यांना हॉटेल कशाला पाहिजे? नाहीतरी आपल्याकडे 4 खोल्या रिकामा झालेल्याच आहेत. त्यातल्या 2 मध्ये अंजली राहणार आहे, उरलेल्या 2 मध्ये ते राहतील. जेवणाचा प्रश्न काय असं मॅनेज करता येतो कुठेही, नाही का? हो ना. नाही नाही, तेवढं काय अंजली करूच शकेल ना. आता तो माणूस तिच्या केससाठी इतके प्रयत्न करतोय म्हटल्यावर तिलाही वाटत असेलच ना की आपण काय ते परतफेड करावी म्हणून. अगदी बरोबर आहे. म्हणजे तसं झालं तर प्रश्नच मिटला, अर्थात आपल्या बाजूने. पण तो माणूस जर का हायफाय असेल तर त्याला देसाईवाडीत राहणं आवडेल न आवडेल? हो, तो त्यांचा प्रश्न आहे बाबा. सुचवणं आपलं काम. त्यांना पटलं राहतील, नाही तर येत राहा. नाही, पण मला वाटतं पटेल त्याला. ज्या अर्थी तो माणूस आपल्या दिवंगत मित्राला न्याय मिळवून देण्यासाठी एवढा झगडतोय, त्याच्या बायकोला मदत करतोय, त्या अर्थी चांगला असावा माणूस तो, नाही? अर्चू, चहात जरा मीठ जास्त झालंय. मीठ? बाबाजी, हे काय संकट आणलं हो तुम्ही माझ्यावर? काय संकट? मला मला मरायचं नाही हो इतक्या लवकर बाबाजी. अहो काय हे अभद्र बोलते संध्याकाळच्या वेळी? कसलंही संकट बिंकट आलेलं नाहीये. कुठलाही प्रॉब्लेम वाटत नाहीये मला. अहो, उद्याच्या उद्या स्ट्रेस टेस्ट करून घ्या असं डॉक्टर उगाचच सांगतील का? तुम्हीच त्यांच्या मागे भुणभुण लावली होती. मला कळतं नाही येणार, मला काही होणार तर नाही. अहो शेवटी कंटाळून त्यांनी सांगितलं असेल की उद्या स्ट्रेस टेस्ट करून घ्या, म्हणजे रिपोर्ट्स आले ना की तुमचं टेन्शन कमी होईल. माधवी, आपण सेकंड ओपिनियन घ्यायचं का हो? अहो तुम्हाला हौस आली आहे का हे सगळं करायची? अहो कदाचित मला एकदम डायरेक्ट डबल अटॅक येऊ नये, धक्का बसून, म्हणून म्हणाले असतील हो. काहीही झालेलं नाहीये तुम्हाला. तुमच्या नादी लागले ना तर वेडी होईन मी. हे बघा, उद्या स्ट्रेस टेस्ट झाली ना की कळेलच. काय कळेल माधवी? अहो तुम्ही टेस्ट मध्ये पास होऊ शकता की नाही ते. आणि नापास झालो तर? नाही नाही बाबाजी, बाबाजी, मी 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 नापास नाही होता कामा. तुम्ही म्हणाल ते करेन हो मी, पण मला कुठल्याच प्रकारचा कुठलाच आजार नको, त्रास नको. बघा माधवी, बोलताना पण मला दमायला होतंय हो बाबाजी.
बाबा हॅलो, काय झालं बाबा? मेघना, डॉक्टरनी मला उद्या स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली आहे. उद्या माझं काही बरं वाईट झालं आणि मी तुम्हाला भेटू शकलो नाही किंवा बोलू शकलो नाही तर म्हणून आज शेवटचा निरोप घेण्यासाठी फोन केलाय. हो बाबा, माझ्यानंतर माधवींची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सुखी राहा तुम्ही. जय हो, जय हो, जय हो. बाबा, बाबा. मेघना, काय झालं? बाबा एकदम निरोपाचं बोलायला लागले रे. आपली भेट नाही झाली तर असं म्हणाले. पण एकदम काय झालं त्यांना? माहिती नाही, मला उद्या स्ट्रेस टेस्ट करायला लावली एवढंच म्हणाले आणि एकदम कायमच्या निरोपाचंच बोलायला लागले रे. माझं काही कमी जास्त झालं तर आईची काळजी घे. मेघना, बस बस बस, आता रडू नकोस आणि घाबरू पण नकोस. आपण एक काम करूया, चल कुठे? आत्ताच्या आता बाबांकडे जाऊया आपण. चल लवकर. हे आदित्य, पण घरात कोणाला तरी सांगायला हवं का? मेघना, कदाचित आपण परतही येऊन जाऊ सगळे उठ्यापर्यंत. बाबा बरं असतील ना रे आदित्य? हो, आता आपण चाललोय ना त्यांना भेटायला. तू घाबरू नकोस. निदान नानांना तरी सांगायला हवं का? नाही, नको आता कोणाला उठवायला, सगळे झोपले असते. आता आपण चाललोच आहोत ना तिकडे. आधी बघूया नेमकं काय झालंय ते. हवं तर मी अमित दादाला आणि सतीशला मेसेज करून ठेवतो, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. बरं चल, आता वेळ नको घालूस. अहो, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो, किती घाबरले होते मी. पण तुम्ही इथे काय येऊन झोपलात? तुम्ही काय घाबरलात? मीच घाबरलोय. माधवी, मला हार्ट अटॅक आला तर? तुम्ही सारखा सारखा असा विचार करू नका हो, नाहीतर खरंच येईल. त्यापेक्षा मला काहीही होणार नाही असं म्हणा. या बाबाजी, मला इकडे एवढा त्रास होतोय, या उपदेश करता येतो. मला काही होणार नाही ना बाबाजी? मला अटॅक येणार नाही ना? मला फार म्हणजे फार भीती वाटते हो. बघा सत्य. अहो, दारावरची बेल वाजतीये. पण इतक्या रात्री कोण आलं असेल आता? हॅलो मेघना, तू आणि आत्ता? ते मी फोन केला होता. धन्य आहे बाई तुमची. बाबा, काय झालं बाबा? अजून तरी काही नाही झालं हो, पण मला अटॅक आला तर? कालपासून असंच चाललंय यांचं. पण एकदम काय झालं? काही नाही हो, काल दुपारी आमरसपुरीचं जेवण होतं, ते थोडं जास्तच झालं यांना आणि छातीत चमक यायला लागली. दुपारी छान झोपले, पण संध्याकाळी म्हटलं डॉक्टरांना दाखवून येऊया.
तर डॉक्टरांकडे गेलो तर ते म्हणाले उद्या स्ट्रेस टेस्ट करून घ्या. तेव्हापासून यांचं असंच चालू आहे. हो बाबा, एवढंच ना, मग करून टाकूया ना आपण स्ट्रेस टेस्ट, त्यात काय एवढं. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी सांगतो तुम्हाला काही निघणार नाही त्यातून. आणि समजा काही निघालच तर आपल्याकडे उपाय आहे ना त्यावर. इतकं घाबरण्याची काही गरज नाही. अहो पण आम्ही दोघेच ना घरात. यांना काय सुचतंय आयत्या वेळेला. मला काही झालं तर कोण बघणार मग. बाबा, तुम्ही आमच्या इकडे चला. सगळं ठीक झालं, तुमची भीती गेली की मग हवं तर इकडे या परत. हो, एकदम करेक्ट आहे. आणि तसंही आम्ही तुम्हाला आमंत्रण द्यायला येणारच होतो. आमंत्रण कसलं? अगं, या 22 जूनला आमची देसाईवाडी 100 वर्षांची होतीये. काय 100 वर्षांची? हो, वास्तूची पूजा, गोडाचं जेवण आणि एकत्र गप्पा गोष्टी असा साधा कार्यक्रम करतो त्या दिवशी. त्यासाठी बोलावणं करायचं होतं. आता तुम्ही 4 दिवस आधीच या, रिलॅक्स व्हा, म्हणजे 22 तारखेला छान एन्जॉय करताय. राईट? जाऊया का हो माधवी? हो, जाऊया. चला, डन. बाबा, तुमची टेस्ट किती वाजता आहे उद्या? 11 वाजता आहे. ठीक आहे, मी येईन तुमच्या बरोबर. काय ना, मेघनाला सारख्या सारख्या रजा नाही घेता येणार. मी तुमची टेस्ट झाली की तिथूनच आपण आपल्या घरी जाऊया आणि मग मी तिथून कामावर जाईन. ओके? जय हो, जय हो. तुम्ही निघा आता. अहो, त्यांना निघू देत ना. बरं वाटतंय ना तुम्हाला? खरं म्हणजे नाही, पण निघू देत. पण चाल बापू. मेघना, मध्यरात्री फोन करून तुम्हाला त्रास दिला हो, मला माफ करा. हा, काय बाबा हो, परक्यासारखं बोलताय. तुम्ही आता झोपा शांत, आम्ही येतो. आणि बाबा, अजिबात विचार करायचा नाही, शांत झोपायचंय. मी उद्या सकाळी येतो आणि त्या तुमच्या स्ट्रेस टेस्ट मध्ये तुम्ही नक्कीच पास होणार. जस्ट डोंट वरी. बाबा, येतो आम्ही. सॉरी हा पुन्हा एकदा. काय बाबा, तुम्ही काळजी घ्या. चला. सांभाळून जा. बापरे, म्हणजे मोठंच रामायण घडलेलं दिसते रात्री. हो ना, खरं सांगायचं तर घाबरलेच होते. आता बघूया स्ट्रेस टेस्ट मध्ये काय निघतंय ते. होईल होईल, सगळं ठीक होईल, काळजी करू नको. हो ना. मला वाटतं डॉक्टर त्यांना वजन कमी करायचा सल्ला देणार. लगेच की अगदी माझ्याकडे बघायला नकोय. अरे, मी बघितलं फक्त, बोललो का काही? नाही नाही, बोलायची गरजच नाही ना. मुळी हसू नकोस ग तू. सतत आपलं ना माझ्या वजनावरून बोलायचं व्यसन जडलंय तुम्हाला आजकाल. व्यसन सोडवणं हीच हातात आहे, नाही का? बोला बोला, बोलत राहा फक्त. तुम्ही माझ्याकडे बघा ना मग. अहो माई, हे शालजोडीतले टोमणे माझ्यासाठी आहेत. हा, तुम्हाला वॉकला नेण्याचा विडा मी उचलला होता ना, म्हणून. हो, बरं, मी उठू? हो हो हो, मी आवरते मागचं सगळं. तुला निघायचं असेल ना, जा. आणि आदित्य आई बाबांना घेऊन इथेच येतोय ना. हो हो, मग आम्ही बघतो, तू काळजी करू नको. जातो. सांभाळून जा. बापरे, छातीतल्या कळ्या म्हणजे डेंजरस नाही का हो? नाही, साहजिक आहे, कोणी घाबरून जाणारच. हो, पण ते कळा नेमक्या कशा होत्या त्यावर अवलंबून आहे. काही लोकांना काय राई सुद्धा पर्वता एवढी वाटते. ऑफुलायझेशन ऑफ द सिच्युएशन असं म्हणतात त्याला. म्हणजे बापरे बापरे घाबरून जाणं, असं काही लोक करतात. स्वभाव असतो काही लोकांचा. म्हणूनच मला असं वाटतंय सुरेशराव घाबरलेत बहुधा. त्यामुळे त्या कळा त्यांना हार्ट अटॅक सारख्या वाटल्या. छे,
ते काय इतके घाबरत नाही येतो. आणि त्यांचे बाबाजी की बाबाजी बाबाजी असं म्हटलं की गेली भीती पळून. काय उद्योग नाही ना त्यांना. आणि मग एखादी अशी महत्वाची सिच्युएशन आपण हँडल करतोय असं त्यांना वाटलं ना बरं वाटतं. मग हार्टचा प्रॉब्लेम असो नसो, हा इश्यू त्यांना 1-2 महिने तरी पूर्ण. जय हो. काय हो काय हो नाही, जय हो. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल यावंसं तेव्हा या तुम्ही, किंवा मी पुण्याला आल्यावर माझ्या बरोबर या मुंबईला. हो, केसचं काम चालू आहे आणि आता आणखी 2-3 महिने त्यांच्या काही कामासाठी मुंबईतच राहणार आहेत. आधी जिथे कुठे असायचे तिथून धावत यायचे मुंबईत. नाही म्हटलं तरी मला वाटायचं माझ्यामुळे उगाच त्यांना त्रास. पण आता इथेच आहेत ते बरे. हो ते तर आहेच, पण ते मला पुन्हा पुन्हा बजावतायत. हे सगळं मी फक्त अनिलसाठी करतोय. पण असो, तू अजिबात काळजी करू नकोस. इथे सगळं ठीक आहे. आणि साहिल काही त्रास वगैरे देत नाहीये ना? हो हो, करते मी रात्री फोन. हो, आता निघाले कॉलेजला. बाय. लोकांची भावना उपकार करण्याची नसते, पण मला ते समजून घेणं खूप अवघड जातं. पण मेघना, काही गोष्टींची परतफेड करणंही खूप अशक्य असतं. चल, कॉलेजला जायचंय ना? आलेच मी. चल. मग सुरेशराव, झोप छान झाली ना? नानासाहेब, खरं सांगू का, माझ्या या आजाराचं खूप टेन्शन आलं हो मला. सगळ्या टेस्ट होणार, मग त्याच्यात काय काय निघणार, या सगळ्या विचारांनी मला खरी झोप नव्हती लागली हो. पण इथे आलो ना नानासाहेब, तेव्हा खूप बरं वाटलं हो. म्हणजे बघा, एखादं बाळ रडत असतं, बराच वेळ रडत असतं, आणि त्याची आई येते, अलगद उचलून त्याला आपल्या कुशीत घेतल्यावर ते बाळ कसं शांत होतं, त्याला कसं सुरक्षित वाटतं, तसं मला इथे आल्यावर वाटलं हो नानासाहेब. घ्या घ्या घ्या, चहा घ्या. हो, नाही, मुलांनी तुम्हाला इथे आणलं ते फार बरं केलं बघा. नाही, त्यांना चिंता नको, तुम्हाला काळजी नको. काय हो सुरेशराव, काय झालं? नाही हो नानासाहेब, म्हणजे आता हे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि मग बायपास, बाबाजी, म्हणजे कसं होणार माझं? बघितलंत ना नाना, कालपासून यांचं हे असंच चाललंय. म्हणून तर आम्ही इकडे आलो. इतकं घाबरून कसं चालेल हो? तुम्हीच समजवा आता त्यांना. छे छे माधवीताई, ते काही घाबरले नाहीत काही.
फिरकी घेत आहेत तुमची. नाही हो नानासाहेब, मी खरंच म्हणजे मी खूप घाबरलोय हो, खूप घाबरलोय मी बाबाजी. लक्ष असू द्या बाबाजी. सुरेशराव, तुम्हाला सांगू का, ह्या एका बाबतीतनं सगळं डॉक्टरांवर सोपवून मोकळं व्हायचं असतं बघा. आपण कसं गाडी बिघडली की मेकॅनिकवर सगळं सोपवून मोकळे होतो. त्याला सगळं सांगतो, काय लाईट लागत नाही, क्लच टाईट लागतोय, पिकअप घेत नाही. तसं आपल्याला काय काय होतंय त्याचं वर्णन डॉक्टरला करायचं आणि त्याच्यावर सगळं सोपवून मोकळं व्हायचं. अहो, ऐकताय ना? माफ करा नानासाहेब, पण तो मेकॅनिक किंवा तो डॉक्टर टुकार निघाला तर उपचार आहेतच ना. अहो, ठणठणीत होतात माणसं उपचार करून. कशाला घाबरताय तुम्ही? आणि आता तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी आलात की नाही? तुम्हाला एक सांगतो, आता मुलं जे सांगतील ना ते आपण करायचं. आता ते करते आणि आपण ते सांगतील ते करते. जमेल तेवढं हिंडायचं, फिरायचं, डॉक्टरांनी सांगितलंय तेवढं छान जेवायचं आणि हसत आनंदात राहायचं. एवढा मंत्र लक्षात ठेवा तुम्ही. जय हो, जय हो. बाबाजी, लक्ष असू द्यावं माझ्यावर. बाबाजी, लक्ष असू द्यावं. साखर घातली का याच्यात? घातलीये. मला विदाऊट शुगर पाहिजे ना. आणते मी दुसरा बनवून. माझं काही बरं वाईट व्हायला हवंय का तुम्हाला? हो, असं काय म्हणताय? एखाद दिवशी चालतो थोडासा. घ्या.